येऊन येऊन येणार कोण? सुहास भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, मीरा मामी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. विकास आहे, भाजपाचा विकास आहे. विकासाची लाट सुहास भाऊची साथ, विकासाची लाट सुहास भाऊची साथ. येऊन येऊन येणार कोण? भाऊशिवाय आहे कोण? येऊन येऊन येणार कोण? भाऊशिवाय आहे कोण? रेडी रोल. मीरा रवींद्र काताळ, वार्ड क्रमांक 7. तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवता आणि आतापर्यंत तुम्ही राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात किती दिवसापासून कार्यरत? मी भाजप या पक्षाकडून उमेदवारी लढवली आहे. पक्ष भाजप आणि निशाणी कमळ. आणि मी 2009 पासून ग्रामपंचायत सदस्य होते. तरी नंतर नगरपंचायत झाली तेव्हाही मी इलेक्शनला उभे होते भाजपकडून. पहिले राष्ट्रवादीत होते ग्रामपंचायतला आणि नंतर आता 2025ला सुद्धा मला कमळ या निशाणीनं उमेदवारी दिली भाजपनं आणि मी उमेदवार म्हणून आज उभी येते. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असताना काय काय कामं केली? माझ्या वार्डामध्ये ड्रेनेज लाईन झाली, रोड झाले आणि भरपूर अशी पाण्याची नळ योजना झाली. टाक्याचं बांधकाम, विहिरीचं बांधकाम, जिल्हा परिषदच्या शाळेचे निर्माण भरपूर. आता वार्डामध्ये काय कामं शिल्लक आहे तुम्ही ते कसं पूर्ण करणार? आता मागच्या पंचवार्षिकला सुद्धा माझ्या वार्डामध्ये 7 नंबरमध्ये 2 सामाजिक सभागृहाचं काम झालं. एक कातार समाजाचं सभागृहाचं काम झालं आणि एक अप्पा समाजाचं सभागृहाचं काम झालं. पुढं काय कामं करणार? आता पुढं फिल्टर पाण्याची योजना आली आमच्या फुलंब्री शहरात. तर मी माझ्या वार्डामध्ये घरोघर फिल्टर पाण्याची नळ योजना देणार आहे व सिमेंट काँक्रीटचे रोड करणार आहे. मुलाचं शिक्षणासाठी प्राधान्य देणार आहे. घरकुल ज्याला घरकुल नाहीत त्याला घरकुल देणार आहे. आता नगराध्यक्ष पदासाठी सुहास भाऊ उभे आहेत आणि तुम्ही नगरसेवक पदासाठी, तर तुम्ही याच्याकडं कसं बघता आणि तुम्ही पुढं तुमचं व्हिजन काय असणार आहे? म्हणजे वार्डाच्या विकासासाठी काय करणार तुम्ही? म्हणून आम्ही सांगितलं ज्याला घरकुल नाहीत त्याला घरकुल योजना मंजूर करून देणार. फिल्टर पाण्याची नळ योजना आली, आता घरोघरी फिल्टर पाण्याची नळ योजना देणार. आणि माझ्या वार्डात जो विकास कमी आहे तो मी पूर्ण करणार. तुमचा आता तुम्ही करणार. तुम्ही प्रचार करताय, घरोघरी जाताय, कसा रिस्पॉन्स मिळतो नागरिकांचा? आता सध्या तर माझा चांगला रिस्पॉन्स आहे. मतदारांना तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार? ज्या लाडक्या बहिणीचे योजनेत नावं नाही आहे ते मी सांगितलं की मी करून देईन. ज्यांना घरकुल नाही आहेत त्यांना घरकुलची योजना करून देईन. ज्या मुलाचं शिक्षणाचं काही प्राधान्य नाही त्यांना मी शिक्षणासाठी प्राधान्य देणार आहे. गोरगरिबासाठी नाही, मतदारांना काय आवाहन करणार? जो शिरसाट नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांची बटन क्रमांक आहे 3. मी प्रत्येक घरोघरी जाऊन सांगणार आहे की नगराध्यक्षासाठी 3 या क्रमांकाचं बटन दाबून आणि माझं 1 या क्रमांकाचं कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करावं. कमलाकर कांबळेकर. फुलंब्रीच्या सगळ्या जनतेला, मतदारांना ही नम्र विनंती. वार्ड क्रमांक 7मधून माझ्या मामी मीरा रवींद्र कातार या उभ्या आहे. त्यांना प्रचंड मतदानाने तुम्ही विजय करा व पुढं सुहास भाऊ हे आपल्या नगराध्यक्षासाठी उभे आहे. तरी सर्वांनी भाऊंना सोबत घेऊन जो विकास पहिले झाला आहे त्याला अजून वाढवण्यासाठी भाऊंना व माझ्या मामींना सगळ्यांनी या मतदानासाठी मदत करावी.